नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना, सर्व बहिणींना दसऱ्यानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्व बहिणींसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता हा जो काही बदल झालेला आहे यामुळे खूप साऱ्या महिलांचे जे पैसे ते या ठिकाणी बंद केले जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे आणि एक महत्त्वाचा नवीन बदल या योजनेमध्ये केलेला आहे. आता यामुळे काय झालेलं आहे तर भरपूर अशा बहिणी आहे की ज्या पात्र असूनही अपात्र होणार आहेत. कारण की हा जो काही बदल आहे तर हा बदल सर्व बहिणींना माहिती नाही, म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ या ठिकाणी आणलेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त बहिणींना हा बदल कळाला पाहिजे. आणि हा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तर हा निर्णय सर्व बहिणींनी जर का समजून घेतला तर तुम्हाला सुद्धा ठिकाणी पैसे मिळत राहतील. पण जर का हा बदल तुम्ही केला नाही तर तुमचे जे काही पैसे तुम्हाला मिळत आहेत ते पैसेही बंद होऊन जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जो काही बदल झालेला आहे सर्व माहिती आपण पुराव्यासहित बघणार आहोत. आणि तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती तो हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता, त्याविषयी सुद्धा महत्त्वाची मोठी गुड न्यूज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व बहिणींनी पटापट या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्व बहिणींनी चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा, भरपूर बहिणींनी KYC केली असेल तर ज्या बहिणींनी KYC केली त्यांनी कमेंट करून सांगा बरं की हो सर माझी KYC झाली आहे. कारण की KYC जर का तुमची झाली असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हणून सर्व बहिणींनी अगोदर कमेंट करून पाठवा की KYC झाली की नाही. झाली असेल तर लिहून पाठवा हो सर माझी KYC झाली आहे. आणि जर का KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झाली नाही आहे. जेणेकरून तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे. तुमची KYC फ्रीमध्ये करून दिली जाणार आहे. फक्त कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. ठीक आहे. आता मी तुम्हाला KYCमध्ये जो महत्त्वाचा बदल केला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती पुराव्यासहित दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रोपती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या नावावर फारसं उत्पन्न नसल्याने जवळपास सर्वच अर्ज हे पात्र ठरत होते. अनेक महिला गृहिणी असल्याने त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी किंवा शून्य असल्याचं नोंदीत दिसत होते. आता या ठिकाणी काय चाललं आहे बघा, ज्या काही बहिणी होत्या तर त्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न ठिकाणी चेक केलं जात होतं. म्हणजेच काय तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांच्या नावावर ठिकाणी फारसं उत्पन्न नसल्याने जवळपास सर्व ज्या काही बहिणी होत्या त्या ठिकाणी पात्र ठरत होत्या, त्यामुळे सर्वच बहिणींना पैसे मिळत होते. पण आता या ठिकाणी काय चाललं आहे तर अनेक महिला ह्या गृहिणी असल्याने त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी होतं किंवा शून्य असल्याचं ठिकाणी नोंदीत दिसत होतं. पण आता या ठिकाणी बदल केला आहे बघा. परंतु ह्या महिलांचे पती किंवा वडील उच्च उत्पन्नाचे असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की लाभार्थी महिलांचं उत्पन्न हे शून्य किंवा 2.5 लाखापेक्षा कमी आहे. पण जर का त्यांचे पती किंवा त्यांचे वडिलांचे जर उत्पन्न चेक केलं तर त्यांचं उत्पन्नही 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. यामुळे काय झालं तर सरकारला ठिकाणी मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. म्हणजेच त्या बहिणी पात्र नाही आहेत तरीसुद्धा त्या बहिणींना पैसे ठिकाणी दिले जात होते, कारण की त्यांचं उत्पन्न हे कमी दिसत होतं. म्हणून आता सरकारने ठिकाणी नवीन नियम केलेला आहे आणि नवीन बदल या ठिकाणी केलेला आहे. आता KYC तुम्हाला करावी लागणार आहे. हा जो काही बदल होता हा कंपल्सरी होता, पण आता एक नवीन बदल केला आहे. आता हा नवीन बदल असं झालं आहे बघा, काय सांगितलेलं आहे तर त्यामुळे आता योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला KYC करावी लागणार आहे. हे बंधनकारक केलं आहे की KYC सर्व बहिणींना करावी लागणार आहे. पण आता KYC करताना आणखी एक महत्त्वाचा बदल त्यांनी केलेला आहे. तो बदल सर्व बहिणींना करावा लागणार आहे. आता काय करावं लागणार आहे बघा, तर यामध्ये महिलांसोबत त्यांचे पती किंवा वडिलांचीही माहिती मागवली जाणार आहे. बघा, हा महत्त्वाचा बदल केला आहे. ज्यावेळेस तुम्ही KYC करता तर KYC करताना फक्त तुम्हालाच माहिती ठिकाणी भरावी लागत होती तुमची, पण आता तसं होणार नाही आहे. KYC करताना आता तुमच्या पतीची तुम्हाला KYC करावी लागणार आहे किंवा तुमच्या वडिलांची तुम्हाला KYC करावी लागणार आहे. म्हणजे समजून घ्या, जर का तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला पतीची KYC करावी लागणार आहे. जर का तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्हाला वडिलांची KYC करावी लागणार आहे. आता याने काय होणार आहे तर तुमचे जे वार्षिक उत्पन्न तुम्हाला दिसत होतं, सरकारला दिसत होतं की शून्य आहे किंवा
तुम्ही गृहिणी असल्यामुळे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे हे सरकारला तुम्ही दाखवलं होतं. पण आता या ठिकाणी काय होणार आहे, जर तुमचं पतीचं उत्पन्न किंवा तुमच्या वडिलांचं जर उत्पन्न चेक केलं तर त्यामध्ये जर का असं आढळलं की तुमचं पतीचं किंवा तुमच्या वडिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे. म्हणजे सरकारने आता काय केलं तर तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांची ही KYC तुम्हाला बंधनकारक केली आहे. जर का लग्न झालं असेल तर पतीची KYC करायची आहे आणि जर का लग्न झालं नसेल तर वडिलांची KYC करावी लागणार आहे. आणि जर का त्यामध्ये आढळलं की तुमच्या वडिलांचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा तुमच्या पतीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, हे जर का सरकारला आढळलं तर तुमची जी काही पात्रता आहे, तुम्हाला जे पैसे मिळतात ते बंद करून दिले जाणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय लागू केलेला आहे. यामुळे भरपूर महिला अपात्र होतील. आता बघा, ही जी काही माहिती ही मागवली जाणार आहे. जर पती अथवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास संबंधित महिला थेट अपात्र ठरणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही KYC करता तर KYC करताना तुम्हाला तुमच्या पतीची KYC किंवा तुमच्या वडिलांची KYC करायची आहे. जर का यामध्ये आढळलं की तुमचं पतीचं किंवा तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र असणार आहात. यामुळे काय होणार आहे, तर यामुळे मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थ्यांची छाननी होऊन योजनेचा फक्त खरी पात्र असणाऱ्यांपुरतीच मर्यादित राहणार आहे. राज्यातील महिलांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेमध्ये राहिलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत मिळत असल्याने लाखो महिलांनी ह्या योजनेत नोंदणी केली होती आणि आत्तापर्यंत भरपूर महिलांना 1500 रुपयाचा ठिकाणी हप्ता मिळाला आहे. जर का तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही कमेंट करून सांगा की सर मला पैसे मिळत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे. आणि जर का झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. झाली असेल तर लिहून पाठवा हो सर, आणि नाही झाली असेल तर लिहून पाठवा की नाही सर तुमची KYC मी फ्रीमध्ये देखील करून देणार आहे. ठीक आहे, तर कमेंट करून नक्की सांगा की तुमची KYC झाली की नाही. कारण की भरपूर अशा बहिणी आहे की ज्यांची KYC अजूनही या ठिकाणी बाकी आहे आणि अशा भरपूर बहिणी आहे की ज्यांची KYC झालेली आहे. कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुढे बघा, सुरुवातीला योजनेचे निकष या ठिकाणी शिथिल ठेवण्यात आले होते. त्यामुळे पात्र अपात्र असे मिश्र स्वरूपात अनेकांनी अर्ज केले होते आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर यामुळे प्रचंड आर्थिक भार पडत असल्याचं लवकरच स्पष्ट झालं. बघा काय झालं, तर ज्यावेळेस निवडणुका होत्या तर निवडणुकीच्या वेळेस सर्वच बहिणींनी अर्ज केले तर त्यामध्ये जे काही निकष होते ते शिथिल होते. म्हणजेच काय, तर निकषांच्या ठिकाणी एवढी पूर्तता होत नव्हती. ज्या अपात्र बहिणी त्यांनीसुद्धा अर्ज केले होते, त्यांची चौकशी झाली नव्हती, त्यांनाही लाभ मिळत होता, त्यांनाही 1500 रुपये मिळत होते. यामुळे काय झालं, तर सरकारच्या तिजोरीवर या ठिकाणी ताण आला. म्हणजे सरकारला एवढे पैसे देणे या ठिकाणी कठीण झालं. एवढे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न पडला. मग सरकारने काय केलं, तर हे जे काही निकष होते हे कठोर केले आणि यामध्ये अर्जांची तपासणी सुरू केली. तर यामुळे भरपूर बोगस लाभार्थी आढळले. भरपूर पुरुषांनी अर्ज केले होते, जे सरकारी कर्मचारी त्यांनी या ठिकाणी लाभ घेतलेला होता. तर ह्याशा बहिणींना अपात्र करण्यात आलं. अजून याची या ठिकाणी कठोर कारवाई केली जात आहे. मग आता काय केलं, तर KYC लागू केली. ज्या पात्र बहिणी असतील त्यांनी या ठिकाणी KYC करायची आहे. जर का KYCमध्ये भरपूर अपात्र बहिणी सापडतील त्यामुळे KYC केली जात आहे. आता KYCमध्ये आणखी एक नवीन बदल केला की तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं KYC करायची आहे. यामध्ये भरपूर बहिणी अपात्र होणार आहे, जेणेकरून सरकारच्या तिजोरीवरचा जो काही ताण आहे तो आणखीन कमी होऊ शकतो. यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आता सरकारनेच योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काटेकोरपणा आणला असून मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे. बघा, मोठ्या प्रमाणात जे काही बोगस लाभार्थी त्यांची छाननी होत आहे. आता KYC प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना ही जी वेबसाईट दिलेली ladkibin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. मुख्य पृष्ठावर आलेल्या KYC बॅनरवर क्लिक करून फॉर्म भरावा लागतो. सर्वप्रथम तुमचा स्वतःचा आधार क्रमांक टाकून OTPद्वारे पडताळणी करावी लागते. जर का लाभार्थी पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्यामध्ये पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो. त्यानंतर पुन्हा OTPद्वारे प्रमाणीकरण पूर्ण करणे गरजेचं असतं. ठीक आहे. नंतर जात प्रवर्ग, कुटुंबातील शासकीय सेवेत कार्यरत सदस्य नसल्याची खात्री करावी लागते. तसेच एका कुटुंबातील फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला लाभ घेते आहे का याची तुम्हाला खात्री करावी लागते. याची नोंद करून सबमिट करावी लागते. शेवटी KYC यशस्वीपणे पूर्ण झाली असा संदेश दिसतो आणि लाभार्थ्यांचे नाव अंतिम यादीत नोंदवले जाते. या कठोर छाननीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाखो अपात्र लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे आणि निवडणूक काळात योजनेच्या निकषांमुळे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र आता आर्थिक भार असह्य झाल्याने सरकारने नवे नियम आणलेले आहे. यामुळे काय होणार आहे,
खरी पात्र महिला आणि गरीब कुटुंबांना दिलासा मिळणार असला तरी ज्या महिलांनी आत्तापर्यंत दर महिन्याला 1500 रुपये घेतले आहेत त्यांना पुढे अपात्र ठरवले जाऊ शकते। यामुळे अनेक कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होणार आहे। काही ठिकाणी महिलांकडून नाराजीही व्यक्त होताना दिसत आहे। नंतर राजकीयदृष्ट्या निवडणुकीत या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर मत खेचता आली, मात्र आता तिच्या कडक अंमलबजावणीमुळे विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली। सरकारने मतांसाठी योजना खुली ठेवली आणि आता महिलांनाच बाहेरचा रस्ता दाखवतोय अशी टीका केली जात आहे। मात्र सरकारकडून स्पष्टीकरण दिलं जातं की खरी पात्र महिला लाभार्थ्यांनाच न्याय मिळावा हीच खरी भूमिका आहे। पुढील काही महिन्यात KYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा आवाका किती घटतो हे स्पष्ट होणार आहे, कारण की भरपूर महिला यामध्ये अपात्र होणार आहे। या KYC दरम्यान भरपूर महिला अपात्र केल्या जाणार आहे। ठीक आहे, तर सर्व माहिती आपण बघितलेली आहे। आता राहिला मुद्दा सप्टेंबर हप्त्याबाबत। तर सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे। म्हणजेच काय, मागचा जर इतिहास बघितला तर सप्टेंबर हप्ता नवीन महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळतो आणि आता जर तुम्ही बघितलं तर नवीन महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच काय, नवीन महिना या ठिकाणी सुरू झाला आहे आणि त्याचा पहिला आठवडा या ठिकाणी चालू आहे। तर यामुळे तुम्हाला कधीही पैसे मिळू शकतात अशी माहिती मिळाली आहे। म्हणजेच येत्या 5 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला कधीही पैसे जमा होतील अशी ठिकाणी माहिती मिळाली आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सप्टेंबर हप्ता तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार आहे। तर सर्व माहिती आपण बघितलेली आहे। हा जो काही बदल झाला आहे KYCमध्ये हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी सांगायचं की हो सर व्हिडिओ छान होता, आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर कमेंट करून सांगा की सर माझी KYC झाली नाही आहे। झाली असेल तर तुम्ही सांगा की सर माझी झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।